दरम्यान आपल्यासोबत काही युवा शेतकरी आहेत आणि ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांना कसा मोबदला मिळाला त्या जिल्ह्यामध्ये आणि इकडं मराठवाड्यामध्ये ज्यांची जमीन आहे, एकच शेतकरी दोन वेगवेगळ्या प्रांतामध्ये असलेल्या जमिनींचा मोबदला त्यांना कसा मिळाला आपण त्यांच्यातून ऐकून घेऊया। काय सांगाल दादा, कशा पद्धतीची तिथं मोबदला त्या जमिनीचा तुम्हाला मिळाला आणि इकडं आपल्या मराठवाड्यामध्ये असलेल्या जमिनीचा कसा मिळाला? माझ्या नावावरती राऊरी तालुक्यात क्षेत्र आहे 94 गुंठे 94 गुंठे क्षेत्र आहे। तर त्याच्यात 3 गुंठे पोट खराब आहे, म्हणजे 90 गुंठ्याचे मला भेटले 15,300 रुपये। आणि माझे आई आजी मराठवाड्यात क्षेत्र आहे 1 हेक्टर 60 म्हणजे 4 एकर, त्याच्यासाठी मोबदला भेटला 9,550 रुपये। म्हणजे इतकी तफावत कशामुळे? तर मित्रांनो, हा एक सगळ्यात मोठा गोंधळ आहे। मराठवाड्यानं नेमकं यांचं केलंय काय, मराठवाड्यासोबत हा अन्याय काय? आणखी एक दुसरा युवक आपल्यासोबत आहेत आणि तो एक चेक घेऊन आपल्यासोबत इथे उभा आहे। दादा काय सांगाल, कशासाठी हा चेक आणलाय? मी रोहित सापदे, याला मस्ती चांदेगाव। माझी 3 एकर जमीन आहे व मला 6,000 रुपये मिळाले। अच्छा, व ते मला पाहिजे नाही, व ते मी परत मुख्यमंत्री साहेबांना पाठवता चेकद्वारे। काय अपेक्षा होती तुझी, नेमकं तुला काय नको येते? काही नाही सर, आमचं खानापूर आमच्या शेजारी आहे, 700 फुटाचं अंतर आहे। त्यांना 16,000 रुपये भेटले आणि आम्हाला 6,000 रुपये भेटले। ते नकोय, ते पण नकोय आम्हाला। काय त्याच्यावरती काय आम्ही काही बसलेलो नाही त्याच्यावरती, ते परत देत आहे मी चेकद्वारे मुख्यमंत्री। मित्रांनो, हा एक 6,000 रुपयाचा धनादेश घेऊन आलेला युवा शेतकरी आहेत आणि मुख्यमंत्र्यांना तो परत करणार आहेत। तर अशा पद्धतीचा दुजाभाव जर होत असेल तर महाराष्ट्र सोडा, परंतु मराठवाड्यातील शेतकरी तरी टिकेल का, याबाबत सरकारनं विचार करणं अनिवार्य आहे।